जर का मला छातीत जळजळ होतोय आणि जळजळ होत असेल तर मी डॉक्टरांना दाखवायला पाहिजे का? आणि जर डॉक्टरांना दाखवत असेल, खूप ठिकाणी गेल्यानंतर असं म्हटलं जातं की ऍसिडिटी आहे ना, एंडोस्कोपी करा. तर नेमकं कोणत्या पेशंटमध्ये आपण त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायला हवं आणि काय काय इन्व्हेस्टिगेशन अपेक्षित आहे? बरोबर. सो पहिला प्रश्न होता की छातीत जळजळ होते, लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे का? नाही. जर छातीत जळजळ होते, का होते हे पहिला विचार. की हेवी खाणं आलं, मसाला खाणं आलं, बऱ्याच वेळा हे ऍसिड लेवल वाढतं. एखाद्या जेवणामुळे कधीतरी त्रास झाला तर नेक्स्ट 2-3 दिवस अगदी सात्विक जेवण घेऊन सेटल होतो. तर त्यांनी स्ट्रेस घ्यायचा कारण नाही. पण जर पुन्हा पुन्हा त्रास होतोय तर डॉक्टरांकडे नक्की जाणं गरजेचं आहे. कारण कधी कधी ऍसिड लेवल एवढे वाढलेले असतात, अपचन इतकं झालेलं असतं की त्याला काही एक शॉर्ट कोर्स ऑफ मेडिसिन, आपण जे म्हणतो एक मेडिसिन्स देऊन सेटल होतं. मेडिसिन्स देऊनही परत परत जर त्रास होत आहे तर तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासणी सांगू शकतात. काही काळजीचेही लक्षणं असतात की वॉर्निंग साईन म्हणतो, वॉर्निंग रेड फ्लॅग साईन किंवा वॉर्निंग साईन म्हणतो की गिळायला त्रास होतोय, रक्ताची उलटी झाली आहे किंवा परत परत उलट्या होत आहेत, वजन कमी होत आहे, हे जर काही लक्षणं असतील तर डॉक्टर्स अगदी सुरुवातीलाच एंडोस्कोपी वगैरे सारख्या महत्वाच्या तपासण्या सांगू शकतात. कारण काही काळजीचे जे काही डायग्नोसिस असतात किंवा आजार असतात हे अर्ली डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. पण फक्त छाती जळजळ होते, ऍसिडिटी होतं, याच्यासाठी डायरेक्टली एंडोस्कोपी कुठलेही डॉक्टर सांगणार नाही. पहिलं आपण ट्रीटमेंट करतो, ट्रीटमेंट नंतर रिस्पॉन्स कसा आहे याच्यानुसार बाकी लाईफस्टाईल वगैरे आपण चेंजेस सांगू शकतो. पण जर का त्या ऍसिडिटी सोबत गिळण्याचा त्रास असेल किंवा वजन कमी होत असेल, ब्लड म्हणजे वॉमिटिंग मध्ये ब्लड येत असेल, तर नक्कीच एंडोस्कोपीचा विचार करायला हवा. लगेचच एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे. कारण काही काळजीचे जे लक्षणं असतात, म्हणजे काही आजार जे काही आहेत आपले की ज्याच्यामध्ये अल्सर झालं, काही कॅन्सर झालं, कुठले काही मोठे सिरियस इन्फेक्शन्स आहेत, याचे हे रेड फ्लॅग साईन्स पटकन लवकर जे काही डायग्नोसिस आहे याच्याकडे पॉइंट करतात. तर याच्यामध्ये रेड फ्लॅग साईन दिसलं तर लवकरात लवकर डायग्नोसिस झालं तर आपल्याला ट्रीटमेंटसाठी पण एक खूप छान करता येते, वेळ मिळतो. लेट डायग्नोसिस मध्ये ह्या काही जे आजार आहेत सिरियस, यांच्यामध्ये लेट डायग्नोसिस मध्ये थोडंसं आपल्या ट्रीटमेंटमध्ये लिमिटेशन येतं. अननेसेसरी ऍसिडिटीची गोळ्या अशा पेशंट मध्ये दिलं तर हा आजार डायग्नोसिस मध्ये पण खूप डिले होऊन जातो, लेट होतो. आणि मग ते लिमिटेड ऑप्शन्स असतात मग ट्रीटमेंटचे. सुरुवातीला आपलं ट्रीटमेंट खूप छान होते, कुठलाही सिरियस आजार असो. थँकफुली आपल्याकडे ट्रीटमेंटचे जे काही ऑप्शन्स वाढले आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला छान ट्रीट करता येते. डायग्नोसिस इन टाइम होणं गरजेचं आहे. आणि ऍसिडिटीच्या पेशंट रुग्णांमध्ये आपण एंडोस्कोपी करतो, त्या एंडोस्कोपी बद्दल बरेच गैरसमज असतात. एक छोटं एंडोस्कोपी बद्दल नेमकं तुम्ही एंडोस्कोपी मध्ये काय करता हे सांगू शकता? तसं त्याच्याबद्दल दुसरा व्हिडिओ आहे आपण केलाच, बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती देऊ शकता का एंडोस्कोपी? या व्हिडिओच्या याच्यानुसार की एंडोस्कोपी एक छोटीशी दुर्बीण आहे, नळी, जी घशातनं खाली जाते आणि आपल्याला अन्ननलिका जठराची आतून तपासणी होते. ही अगदी सेफ तपासणी आहे. लोकल अॅनेस्थेटिक किंवा काही पेशंट्समध्ये भूल देऊन केली जाते. अगदी सेफली आणि पेन फ्री केली जाते. याच्यामध्ये दुखत नाही. खूप गैरसमज आहे की अरे खूप दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, असं काहीही होत नाही. 3 ते 4 मिनिटाची तपासणी आहे, 5 ते 10 मिनिटापर्यंत चालू शकते डिपेंडिंग ऑन आपल्याला काय दिसतं आहे. पण अगदी सेफली केली जाते, ओपीडी बेसिस केली जाते. आणि हे सगळी माहिती जी आहे अल्सरपासनं की कॅन्सर असो, कुठले इन्फेक्शन असो, याला अगदी अर्ली स्टेजला डायग्नोसिससाठी एंडोस्कोपी आपल्याला मदत करते. एंडोस्कोपी व्यतिरिक्त आणखीन काही जर का लॉंग टर्म ऍसिडिटीच्या पेशंटमध्ये तुम्हाला तपासणी करणं गरजेचं असतात का? सो ज्यांना रेकरंट इश्यूज होतात, म्हणजे परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो, अगदी ट्रीटमेंट केल्यानंतरही सगळं अप्रोप्रिएटली डाएट लाईफस्टाईल फॉलो करूनही जर त्रास होत असेल तर त्यांच्यामध्ये काही ॲडव्हान्स तपासण्या असतात की ज्याच्यामध्ये आपण अन्ननलिकेत वर ऍसिड किती येत आहे हे बघण्यासाठी पीएच मॉनिटरिंग किंवा अन्ननलिकेच्या स्नायूंचं फंक्शनिंग कसं आहे हे बघण्यासाठी मॅनोमेट्री, इसोफेजियल मॅनोमेट्री, ह्या ज्या काही ॲडव्हान्स तपासण्या आहेत ह्या गरजेच्या ठरतात. आणि अप्रोप्रिएट पेशंट्समध्ये ह्या करून घेतलं की त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी प्लॅन करायला आपल्याला गायडन्स मिळतो.